ठाकरे बंधूंसमोरील आव्हानं तर आपण पाहिली, मात्र या दोघांच्या एकत्र येण्यामुळे कुणाला फटका बसणार आहे हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय आहे। भाजपचे नेते जरी म्हणत असले की दोघांच्या युतीचा परिणाम होणार नाही, तरी देखील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या गोटातही अस्वस्थता पसरली असल्याचं कळतंय। कारण मुंबईतील मराठी भाषिक मतदार सुमारे 26% आहे आणि त्यातील बहुसंख्य मतदारांचा कौल हा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडे झुकलेला दिसतो। आता जर का मनसेच्या मतांचं महत्त्व जाणून घ्यायचं असल्यास मनसेचं बळ प्रामुख्याने वरळी, दादर, माहीम, घाटकोपर, विक्रोळी आणि दिंडोशी मालाड या पट्ट्यामध्ये दिसून येतं, जिथे मराठी भाषिक मतदारांचं प्राबल्य आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत या भागांमध्ये मनसेच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये लक्षणीय मतं मिळवली होती। मनसेने मुंबईमध्ये एकूण 25 जागांवर उमेदवार उभे केलेले होते आणि 4% मतं मिळवून 123 प्रभागांवर आपला प्रभाव निर्माण केलेला होता। तसंच मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांपैकी 67 प्रभागांमध्ये मनसेला मिळालेली मतं ही विजयी उमेदवाराच्या विजयाच्या फरकापेक्षा जास्त होती आणि या 67 पैकी 39 प्रभागांमध्ये महाविकास आघाडी म्हणजेच ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आघाडीवरती होती। तर आता बाकीच्या 28 प्रभागांमध्ये सत्ताधारी महायुती आघाडीवरती होती आणि आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युती झाल्यानं 39 प्रभागांमध्ये भाजपला मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता आहे। तसंच महायुती आघाडीवरती असलेल्या 28 प्रभागांमधील राजकीय समीकरण देखील या कारणांमुळे बदलू शकतात। दरम्यान ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेवेळी काही लक्षवेधी गोष्टी